मुंबईच्या घाटकोपरमधून एक महत्त्वाची बातमी आहे। घाटकोपर या ठिकाणी गोल्ड क्रश इमारतीला आग लागलेली आणि अग्निशमक दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। काही लोक या इमारतीत अडकल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। आपण त्याच इमारतीची दृश्य बघतोय। मुंबईच्या घाटकोपर परिसरातील गोल्ड क्रश इमारतीला आग लागलेली आहे। अग्निशमक दलाच्या गाड्या वेळीच दाखल झालेल्या आहेत। बचाव कार्य सुरू झालेलं आहे। आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र या इमारतीत काही लोक अडकल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। आमचे प्रतिनिधी राजेश सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। राजेश, आग नेमकी कशामुळे लागली आणि सध्याची काय परिस्थिती आहे? अगदी घाटकोपरच्या या परिसर आहे, रहिवासी परिसर आहे। या रहिवासी परिसरातील गोल्ड क्रश ही इमारत आहे। या इमारतीला आग लागलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काही लोक जे आहेत यामध्ये अडकल्याची भीती देखील वर्तवली जाते, शक्यता आहे। अग्निशमन दलाकडून जी प्राथमिक माहिती प्राप्त होते त्यानुसार काही वेळापूर्वीच ही आग लागलेली आहे आणि सर्वात आता महत्त्वाची बाब म्हणजे लोकांना सुखरूप बाहेर काढणं हे सर्वात प्रथम प्राथमिकता राहणार आहे अग्निशमन दलाकडून। त्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील केले जात आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवून ही आग जी आहे ती आणखी वरच्या मजल्यांवर पसरू नये याची देखील खबरदारी घेणं हे अग्निशमन दलासाठी आता जिकरीचं ठरतंय। मात्र ज्याप्रमाणे प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार काही जण अडकल्याची भीती आहे आणि सर्वात आधी आता ही जी आग आहे यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न आहेत। कारण हा परिसर जो आपण पाहतोय जर घाटकोपर मधील हा रहिवासी परिसर आहे। इथे इमारती आहेत, काही प्रमाणामध्ये इथे एक वर्दळीचा भाग देखील असतो आणि त्यामुळे या इमारतीची आग जी आहे ती अन्य इमारतींना किंवा या इमारतीमध्ये देखील पसरू नये, मोठं या आगीने रौद्ररूप धारण करू नये याची काळजी घेणं आणि खबरदारी घेणं हे आता अग्निशमन दलाचे जवान इथे शर्थीचे प्रयत्न करतात। राजेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।